नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. सन 1652 हिराचंद शहा नावाचे एक मोठे व्यापारी, धनिक व्यापारी हे राजस्थानमधल्या नागौरहून निघून पटण्याला येऊन स्थायिक झाले. प्रचंड धनसंपत्ती या हिराचंद शहांकडे होती. ते लोकांना कर्ज देत असत, सावकारी करत असत आणि त्याच्या आधारावर त्यांची संपत्ती वाढत गेली. हिराचंद शहांच्या नंतर माणिकचंद शहा हे त्या परिवाराचे प्रमुख झाले. त्या काळामध्ये म्हणजे 18व्या शतकामध्ये 300 वर्षापूर्वी या परिवाराकडे 14 कोटी रुपये इतकी संपत्ती होती. 300 वर्षापूर्वीचे 14 कोटी म्हणजे आज किती विचार करावा लागेल आपल्याला. पण ह्याचा अर्थ प्रचंड संपत्ती होती. संपूर्ण हिंदुस्थानात त्यांच्या एवढा धनवान कोणी नव्हता आणि त्यामुळे मुघलांचा 10वा बादशाह फरुखसियार यानं जगत शेठ अशी उपाधी या परिवाराला दिली. म्हणजे सगळ्या जगाला फंडिंग करू शकेल इतका मोठा. आज देखील काही जगत शेठ आहेत जगामध्ये. ते कुठलं शासन कसं उलथवायचं, मग मोदींना कसं उलथवायचं, ट्रम्पला कसं उलथवायचं, त्यासाठी पैसा खर्च करायचा, त्यासाठी मग टूलकिट कसा निर्माण करायचा वगैरे वगैरे ह्या सगळ्याचं फंडिंग करणारे आज देखील जगत शेठ आहे. हे जगत शेठ राजांना, महाराजांना हे कर्ज देत असत. 17व्या-18व्या शतकात 14 कोटी ही त्यांची संपत्ती होती. पुढे हा परिवार मुर्शिदाबादला आला. मुर्शिद कुली खान हा मुर्शिदाबादचा नवाब होता. या मुर्शिदाबादच्या या मुर्शिद कुली खान नावावरूनच त्या शहराचं नाव मुर्शिदाबाद असं पडलं. त्यावेळेला जगत शेठ हे मुर्शिद कुली खानला कर्ज देत असत. मुर्शिद कुली खानला मोगलांना खंडणी भरण्यासाठी हे कर्ज दिलं जायचं. या कर्जातून मुर्शिद कुली खान हा नवाब मोगलांना खंडणी भरायचा. नंतर पुढे जगत शेठ फतेचंद यांनी मग आपल्या परिवाराचा कारभार सांभाळला. त्यांच्या काळामध्ये त्यांनी कांडू नावाच्या एका इस्माला व्यापाऱ्याला कर्ज दिलं. त्या व्यापाऱ्याने ते कर्ज फेडलं नाही आणि म्हणून बाकी सगळ्या व्यापाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करायचं बंद केलं. ईस्ट इंडिया कंपनीसोबत व्यवहार करायचं बंद केलं, इतका त्यांचा प्रभाव होता. आणि ते ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा देखील दबावात आणू शकत होते की याचं कर्ज वसूल करून आम्हाला द्या. पुढे 1739 साली नादिर शहा, इराणचा नादिर शहा यानं भारतावर आक्रमण केलं, मुघलांवर आक्रमण केलं. तोपर्यंत मुघल सत्ता देखील बऱ्यापैकी खिळखिळी झालेली होती आणि आक्रमण करून नादिर शहानं दिल्ली लुटलं. हे जे शेठ फतेचंद होते, जगत शेठ फतेचंद यांची दिल्लीत देखील मोठी संपत्ती होती आणि नादिर शहानी दिल्ली लुटलं. त्याच्यामध्ये शेठ फतेचंदची सुद्धा संपत्ती तिथे लुटली गेली. हे ईस्ट इंडिया कंपनीला देखील कर्ज देत असत. इतकी मोठी यांची संपत्ती होती. दिल्लीची संपत्ती लुटल्यानंतर सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणे इतकी त्यांची स्थिती होती. 18व्या शतकामध्ये नागपूरचे भोसले यांनी बंगालवर आक्रमण केलं. नागपूरचे राघोजी भोसले यांनी बंगालवर आक्रमण केलं, बंगालच्या नवाबावर आक्रमण केलं आणि जगतशेठ परिवाराचा सुद्धा पुष्कळ नुकसान हे नागपूरच्या भोसल्यांनी हे त्यावेळेला केलं. त्याच्यानंतर जगतशेठ मेहताबचंद हे त्या परिवाराचे प्रमुख झाले. जगतशेठ फतेचंदच्या नंतर जगतशेठ मेहताबचंद हे त्या परिवाराचे प्रमुख झाले. हा सिराजुद्दौला जो त्यावेळेला बंगालचा नवाब होता, यानं जगतशेठ मेहताबचंद यांना पुष्कळ दुखावलं होतं, नुकसानही केलं होतं, अपमानित देखील केलं होतं. आणि मग त्या अपमानाचं उट्ट काढण्यासाठी, बदला घेण्यासाठी
जगत शेठ मेहताबचंदनी 1757 साली ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौलाच्या मध्ये प्लासीला जे युद्ध झालं त्या युद्धाचा सगळा खर्च जगत शेठ मेहताबचंद यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला, ईस्ट इंडिया कंपनीला पाठिंबा दिला आणि त्या युद्धाचा सगळा खर्च हा त्यांनी वाहिला, हा सगळा त्यांनी खर्च उचलला. त्याच्यामध्ये मग सिराजुद्दौला हा पराभूत झाला आणि मग त्यानंतर या परिवाराची देखील इंग्रजांच्या तिथे बरीच प्रतिष्ठा वाढली. नंतरच्या काळात मीर कासिम हा सुद्धा तिकडचाच मुर्शिदाबादचा, यांचं आणि मेहताबचंदच्या नंतर मेहताबचंद, स्वरूपचंद वगैरे जे त्यावेळेला जगत शेठ परिवाराचे प्रमुख होते, यांचं आणि मीर कासिम यांच्यामध्ये वितुष्ट आलं आणि मीर कासिमनं मेहताबचंद, स्वरूपचंद यांची हत्या केली आणि त्यांना मुंगेरच्या किल्ल्यावरनं फेकून दिलं. यानंतर सेठ कुशलचंद हा 18 वर्षाचा तरुण हा या परिवाराचा प्रमुख केला. पण हा सेठ कुशलचंद हा फारच सामान्य बुद्धिमत्तेचा होता, ऐशोआरामी होता, खर्चिक होता आणि त्यामुळे जगत शेठ परिवाराची संपत्ती हळूहळू हळूहळू कमी होत गेली. त्यानंतरच्या पुढच्या 2-3 पिढ्या शेठ गोपालचंद, शेठ गोविंदचंद, शेठ गुलाबचंद हे पुढच्या पिढींमध्ये हळूहळू हळूहळू त्यांचा प्रभाव संपला आणि शेवटी 1912 मध्ये ह्या कुटुंबाचा आखरी प्रमुख ह्याचा देहांत झाल्यानंतर पुढे त्या कुटुंबाचं काहीच शिल्लक नाही. पुढे ते कुटुंब कुठे गेलं, काय झालं, कोणालाच माहिती नाही. मुर्शिदाबादमध्ये मात्र त्यांची मोठी हवेली आहे आणि शेठ हिराचंद, माणिकचंद यांच्यापासूनचे त्यांच्याकडे असलेली संपत्ती, त्यांच्याकडचे असलेली वस्त्र, त्यांच्याकडची सोन्याची नाणी, सोन्याचे दागिने हे सगळे त्या तिथे मुर्शिदाबादला सेठ जगत हाऊस नावाचं म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये, संग्रहालयामध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. एक इतिहासामध्ये माहीत नसलेलं असा एक परिवार जो अत्यंत धनिक होता. तात्पर्य एवढंच की धनिक परिवार हे राजाला जेव्हा पैसा लागतो किंवा राजाच्या विरुद्ध बंड करणाऱ्यांना जेव्हा पैसा लागतो तेव्हा राजकारणामध्ये अनेक खेळ खेळू शकतात. आणि हे जगतचंद परिवार जो होता हे जसे व्यापारात हुशार होते तसे राजकारणातही हुशार होते. त्यामुळे कोणती प्यादी कशी हलवायची हे त्यांना माहिती होतं. मग इंग्रजांना विजय करून द्यायचा असेल तर ते इंग्रजांना विजय करून देऊ शकत होते. पुढे इंग्रजांनी, ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्याकडनं घेतलेलं कर्ज हेही फेडलं नाही, हेही कर्ज त्यांनी तसंच ठेवलं आणि त्याहीमुळे जगत शेठ परिवाराकडे संपत्ती संपत गेली. पण आजच्याही काळात जगातल्या अशा ज्या मोठ्या शक्ती आहेत त्या कुठल्या देशातलं सरकार कसं उठवायचं, टूलकिट कसे तयार करायचे, विरोधकांना कसं पाठबळ द्यायचं आर्थिक, हे आजच्याही जगात चालतं. हे फक्त आजच चालतं आहे असं नाही, हे जगात पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.